दोडामार्ग तालुक्यात कर्नाटक राज्यातून दाखल झालेल्या जंगली हत्ती कळपाचा गेली 24 वर्ष दोडामार्ग तालुक्यात वावर आहे। वन विभाग राज्य सरकार जंगली हत्ती कळपासाठी आवश्यक खाद्य लागवड करू शकले नाही किंवा उपलब्ध करून देऊ शकले नाही। त्यामुळे याचा फटका स्थानिक शेतकरी लोकांना सोसावा लागतोय। पाळे येथे जंगली हत्ती कळपाने गणपत महादेव दळवी यांच्या शेती बागायतीमध्ये शिरकाव करून नारळ, सुपारी आणि केळी या झाडांचं मिळून लाखो रुपयांचं नुकसान केले। वन विभाग राज्य सरकार यांच्या ढिसाळ कारभारामुळे हत्तींचा उपद्रव वाढू लागला असा आरोप गणपत दळवी यांनी केलाय। तिलारी खोऱ्यातील अनेक शेतकरी आज मुंबई सोडून गावात येऊन शेती बागायती करू लागले आहेत, पण हत्तींचं संकट शेतकरी बांधवांना जगू देत नाही। जंगली हत्ती कळपासाठी तिलारी खोऱ्यातील धरण परिसरात राखीव मोकळ्या जागेत किंवा जंगलात हत्ती कळपासाठी आवश्यक खाद्य निर्माण करण्यासाठी वन विभाग यांनी पावले उचलली असती तर आज शेतकरी देशोधडीला लागला नसता। 24 वर्षात वन विभाग खाद्य निर्माण करू शकले नाही, पण हत्ती उपाययोजना नावाखाली हजारो कोटी चुराडा केला, पण हत्ती कर्नाटक राज्यात गेले नाही किंवा बंदिस्त केले गेले नाही। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।